कुठलाही माणूस खरं बघायला गेला तर आपल्याकडे नेटवर्किंगची प्रचंड आपल्याकडे पोटेन्शियल आहे. पण आपण काय करतो, कशाला, आय एम द बॉस मानसिकता, की मला पुढील 5 वर्षानंतर माझा व्यवसाय इथपर्यंत जायला पाहिजे, त्यासाठी मला कोणाकोणाची मदत व्हायला पाहिजे, म्हणजे कोलॅबरेशन. मुळात सांगू का, हे तुमचं काम नाही आहे, हे तुम्हाला कोणाला तरी सांगायचं आहे की तो तुमच्याबद्दल सांगणार आहे. 1 ते 4 आम्ही बंद. हे आता बघा, एक काळ होता की तो गर्वाची गोष्ट होती. नमस्कार, डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. वेगवेगळे विषय घ्यायचा माझा प्रयत्न असतो, पण बऱ्याचदा असं होतं की जे व्यावसायिक आहेत किंवा उद्योजक आहेत ते असं म्हणतात की आमचं प्रोफेशन वेगळं आहे, आम्हाला या विषयाचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा माझा पॉडकास्ट स्किप होताना पुन्हा निदर्शनास आलं आहे. आज मी अशा पद्धतीचा पॉडकास्ट करते किंवा अशा विषयावरती आम्ही या पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत की आपल्या आजूबाजूला अनेक लघुउद्योग सुरू होतात, अनेक छोटेखानी व्यवसाय सुरू होतात आणि पुढच्या वेळेला ते बंद झालेले असतात. त्याच्या मागची कारणं प्रत्येक वेळी फायनान्शियलच असतात असं काही नाही आहे, पण आत्ताचं वाढलेलं स्पर्धात्मक युग, त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पिटिशन्स जे येत आहेत, त्याच्यामध्ये ऑनलाईन इन्स्टंट मार्ट जे सुरू झाले, त्या इन्स्टंट मार्टमुळे काय होतं की रस्त्यावरती उतरून किंवा छोटासा गाळा घेऊन स्वतःच्या स्वप्नांचा बिझनेस सुरू करणारा जो क्राऊड आहे तो कुठेतरी संपत चाललाय. पुन्हा याच्यानंतर रील्स बघून व्यवसाय सुरू करणारे आहेत, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणारे आहेत, पुन्हा बिझनेस करून स्वच्छंदी आयुष्य जगता यावं याकरता बिझनेस सुरू करणारे अनेक जण आहेत, किंवा परंपरागत म्हणजे वडिलोपार्जित काहीतरी बिझनेस आपल्या वाटेला आलाय आणि तो आपल्याला सांभाळायचा किंवा त्या गल्ल्यावरती बसायचंय, अशा विचारसरणीची लोक देखील आपल्या आजूबाजूला असतात. मात्र कर्ज घेऊन कुठून तरी उसनवारी करून जे व्यवसाय सुरू करतात आणि एका ठराविक वेळेनंतर त्याच्यामध्ये मरगळ येते की बाबा याचं पुढे काही घडत नाहीये किंवा काय म्हणतात त्याला, कस्टमरची वाट बघायला लागते, अशा वेळी मग ती जी मानसिकता बदलत जाते व्यवसायाकडे बघून की गड्या आपला जॉब भरा होता. या सगळ्यावरती आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून बोलणार आहोत. आज आपल्यासोबत बिझनेस कोच ज्यांना मी बोलतो किंवा जे मेंटॉर आहेत छोट्या छोट्या लघु उद्योजकांचे, असे आशिष पाठक सर आज आपल्यासोबत आहेत. सर, सगळ्यात आधी तर डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. मी माझ्या इंट्रोमध्ये काही गोष्टी सांगितल्यात, यू कॅन करेक्ट देम, की मला असं वाटतं की ही मरगळ जी आहे ना, ही बऱ्याचदा आता कोविड नंतर जास्त जाणवायला लागले. की आपण मार्केटमध्ये जेव्हा फिरतो, एखादं काही वस्तू घ्यायला जातो, तेव्हा तो पहिला बोलतो की 11 साडे 11 झाले तरी बोनी नाही हुआ है साहब. इथून त्याची जी सुरुवात होते, म्हणजे निगेटिव्ह वातावरण एक मार्केटमध्ये आहे. सो त्यावरतीच आपण छोटीशी चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायला आवडेल सर, की लघु उद्योग सुरू करताना ना मनाची तयारी, जे मनोधैर्य असतं ते कशा पद्धतीचं असावं असं तुम्हाला वाटतं? खूप चांगला प्रश्न विचारलात. कारण कुठलाही व्यवसाय सुरू करायचा आहे, मुळात व्यावसायिक होणं म्हणजे एक पहिलं मनाची एक पूर्णपैकी तयारी करायला लागते. ती म्हणजे अशी असते की निगेटिव्हिटी आहे ना, ही पहिली मनातून काढायची. त्यात एक असं झालं आहे ना की नोकरीला लाग आणि व्यवसायात पड, हे जे घरातून पहिल्यापासूनच आपल्याला सांगितलं जातं. घड असं म्हणत नाहीत, तर हे आता घडणं आपल्याला, त्यासाठी आपल्याला ती तयारी करायला लागते. कायम मी लोकांना काय सांगतो की तुम्हाला तुमचं पहिलं काय करायचं आहे, स्वतःला पॉझिटिव्ह आणायचं आहे. पॉझिटिव्हसाठी साध्या गोष्टी असतात, पण ते आपण विचारात घेत नाही. काय करतो की कोणाचा तरी व्यवसाय बघतो किंवा कोणाचा तरी अरे वा हे चांगल्यापैकी आहे, ते चांगलं आहे, मुळात त्याच्यासाठी आपण योग्य आहोत का? स्वअभ्यास. बरोबर. आणि स्वअभ्यास जेव्हा चांगला असेल ना, तेव्हा ॲटोमॅटिकली ती निगेटिव्हिटी निघून जाते. आता काही वेळेला असं पण होतं, उत्साहाच्या भरात किंवा कोणीतरी अरे वा यांनी एवढे कमवले, मग आपण पण सुरू करूया. म्हणजे एक मधल्या काळात असा जर बघितला 10 वर्षाचा ट्रेंड, तर वेगवेगळे नवीन नवीन उद्योग सुरू झाले होते. म्हणजे कॅफे आपण एक उदाहरण घेऊया, अमृततुल्य चहा किंवा मिसळचे एक आउटलेट. अरे पण त्या भागात खरंच गरज आहे का? म्हणजे मानसिकता पहिली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे स्वअभ्यास. सेकंड थिंग, काहीतरी मायनर गोष्टी सुद्धा अभ्यासात करणं किंवा कोणाकडनं ते गाईड करणं हे सगळ्यात गरजेचं आहे. म्हणजे आपण शाळेत सुद्धा कोणी 10वीची परीक्षा दिली का, स्टेप बाय स्टेप गेलं. व्यवसायात सुद्धा असे स्टेप्स आहेत. त्यामुळे पहिलं स्टेप्स असं आहे, काही झालं तरी मला स्वतःलाच माझा व्यवसाय सांभाळायचा आहे, स्वतःलाच डेव्हलप करायचं आहे. बऱ्याच असं होतं ना सर की व्यवसाय सुरू केला किंवा दुकान एखादं असेल ते उघडलं, पहिले 2 महिने खूप छान पॉझिटिव्हली आणि लोक पण येतात, अरे वा छान, आम्हाला पाहिजेच होतं, जवळ आमच्या कुठे असलं दुकान नव्हतं, आता आम्ही नेहमी येऊ. त्यामुळे काय होतं की पहिले 2 ते 3 महिने ना खूप छान वातावरण असतं, पण त्यानंतर ना तो नवीन ग्राहक निर्माण करणं आणि तो टिकवणं, याच्यामध्ये ना बॅलन्स करताना कुठेतरी उद्योजकता हरवून जाते असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे याच्यासाठी
प्रभावी स्ट्रॅटेजीज, एखादं छोटेखानी दुकान पण असेल त्याच्या प्रभावी स्ट्रॅटेजीज काय असाव्यात असं तुम्हाला वाटतं? खूप चांगलं आहे. आता कसं झालंय आपल्याकडे आहे ना, मुळात जॉब का नाही करत तर कोणाचं तरी बॉसिंग ते नको असतं. म्हणजे खूपशे जर व्यावसायिकांशी जेव्हा तुम्ही गप्पा माराल किंवा बोलाल तेव्हा पहिलं काय असं, माझ्या बाळा कोणाला तरी प्रेशर नको आहे, त्यापेक्षा बाबा मी स्वतःच हे करूया. मग हे स्वतःच करताना तुम्हाला ग्राहकांची वाट बघत बसणं हे सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे. एक्झॅक्टली. आपली पहिली मानसिकता काय असायला पाहिजे, तर बाबा मी काहीतरी ग्राहकांना जे गरजेचं आहे ते मी माझ्या व्यवसायात आणलंय का, किंवा मी जे करतोय ते ग्राहकांच्या योग्यतेचं आहे का. मग ॲटोमॅटिकली तुमची सांगड आहे ना ती व्यवस्थित जमते. बरोबर. सेकंडिंग, लवकर दुकानात जायचं नाही किंवा 1 ते 4 आम्ही बंद. हे आता बघा, एक काळ होता की तो गर्वाची गोष्ट होती, पण आज असं झालंय 24/7च्या ह्याच्यात तुम्हाला कधी बंद आणि कधी उघडं हे सांगण्यापेक्षा आम्ही ऑल टाईम अवेलेबल आहोत हे सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी माध्यम वेगवेगळे आहेत. दुकानात ग्राहकांची वाट बघत बसण्यापेक्षा त्याच्या वेळेला काय करता येईल की जेणेकरून चांगल्यापैकी रांग येऊ शकते. बरोबर. आत्ताचेच काळ जर बघितले तर नवीन नवीन टेक्नॉलॉजीनुसार ग्राहक येत आहेत. म्हणजे पूर्वी तर खरं माउथ पब्लिसिटी होती, आता ही नवीन नवीन टेक्नॉलॉजीमुळे काय झालंय, ग्राहक इझिली येऊ शकतोय. वाट बघत बसण्यापेक्षा ग्राहकांना कसं आणता येईल त्या गोष्टींकडे जर आपण स्वतःची डेव्हलपमेंट केली, म्हणून मी म्हणतो स्वाभ्यासामध्येच ना सर अजूनही म्हणजे आता या जनरेशनमध्ये जसं पंतप्रधानांनी आपलं सांगितलं की डिजिटल इंडिया आहे, आणि तरी देखील ना छोटेखानी भागामध्ये अजूनही सोशल मीडियाचा आपल्या व्यवसायासाठी प्रभावीपणे कसा वापर करता येईल याच्याबद्दल अजूनही मरगळ आहेच तशी, की बाबा आम्हाला ते जमेल का, आम्ही एखाद्याला पैसे देऊन ते करून घेतलं तर तो नीट करेल का. कारण कसं आहे, लोकांना असं वाटतं की आम्ही जर सोशल मीडियाला एखाद्याला पैसे दिले, एजन्सीला पैसे दिले की दुसऱ्या मिनिटाला गिराईक आला पाहिजे, ही एक जी मेंटॅलिटी आहे उपनगरांमध्ये अजूनही आहे. सो एखाद्या छोट्या व्यवसायासाठी प्रभावी मार्केटिंगचं साधन काय काय असू शकतं? ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या घडीला पहिलं म्हणजे गुगल. खूप वेळेला काय करतात, स्वतःचा व्यावसायिक स्वतःच गुगलवर लिस्टिंग करतो. त्या लिस्टिंगला काय व्हॅल्यू आहे का, जर टेक्निकल प्रॉपर व्यक्तीकडनं ते जर ते करून घेतलं. काय वेळेला होतं काय माहितीये का, सगळं बाबा खर्च कशाला, हे कशाला. मगाचा जो प्रश्न होता ग्राहकांची वाट, कसं असतं तुमच्याकडे आता फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरर असेल ना, तो त्याच्या डेव्हलपमेंटकडे जातो, म्हणजे तो क्वालिटी चांगली करतो. मग तसंच आहे, तुम्हाला तुमच्या व्यवसायापर्यंत चांगल्या लोकांना आणायचं आहे किंवा चांगल्या हे करायचे आहेत. तर आज एक काळ असा होता की त्यावेळेला काहीच नव्हतं, पण आज गुगल आहे. सेकंडिंग, सोशल मीडियाचे चांगले 3 टूल्स आहेत, म्हणजे ज्याच्यावरती आपण एक विनोदातून म्हणतो की चौथं माकड जे आता मोबाईलवरच आहे. बरोबर. पण तो मोबाईलवर काय बघतोय त्याच्यात जर तुम्ही असाल तिथे प्रेझेंट, तर ऑटोमॅटिकली त्या माकडाला सुद्धा, म्हणजे मी इथे वेगळा अर्थ माकडाचा घेत नाहीये, पण एक मुद्दा असा आहे की जर तो तिथे बघतोय तर मग तुमचा तिथे प्रेझेंट का नसाला. काही व्यवसायाला काही काही नवीन नवीन टूल्स आहेत, त्या साध्या गोष्टी असतात त्या पण आपण इम्प्लिमेंट करत नाही. व्यवसाय काय करतो, जस्ट आहे बघतोय. एक वेगळं उदाहरण देईन की जेव्हा आपण गुगल म्हणतो किंवा काही म्हणतो, मोठे ब्रँड काय करतात माहिती आहे का, समोरच्या एका ब्रँडचा वापर करतात आणि त्याच्यामुळे त्याचं ॲटोमॅटिकली एक मधल्या काळामध्ये होतं इसके सामने, तो जो शब्द होता त्याच्यामुळे झालं काय की त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. साध्या या गोष्टी असतात, त्या टेक्नॉलॉजीचा वापर जर केला, तेच शब्द तेच जर वाक्य कानावर यायला लागली तर ग्राहक हा तुमच्यापर्यंत येऊ शकतो. टूल्स प्रचंड आहेत, लोकांना माहीत नाही आहेत, म्हणून माझं एकच म्हणणं आहे, ते टूल आपल्यासाठी किती योग्य, त्यासाठी त्या योग्य व्यक्तीकडे जाणं, त्या एजन्सीकडे जाणं कधीही योग्य. नवीन नवीन व्यवसाय जे सुरू करतात ना, ते एकतर स्वतःकडे असलेली जमापुंजी वापरतात, आयदर मग क्राऊड फंडिंग करतात मित्रांकडून, फॅमिलीकडून, अशा पद्धतीने करतात, आयदर मग बँकेकडून लोन, हा लास्ट ऑप्शन आहे. पण बऱ्याच व्यावसायिकांना अजूनही माहीत नसतं. व्यवसायामध्ये पडल्यापर्यंत म्हणजे आपटल्यानंतर त्याच्याकडे जातात की सरकारी योजना, की लोकांना अजूनही माहित नाही की अमुक एका गोष्टीसाठी सरकार देखील अनुदान कमी इंटरेस्टने पैसे देते किंवा मदत करते. या बऱ्याच गोष्टी म्हणजे सरकारी योजना आणि सवलती असतात. मग त्याच्यासाठी लागणारे जेव्हा डॉक्युमेंटेशनची गरज लागते तेव्हा मग आम्ही पुन्हा माघार घेतो की यार हे आमच्याकडे नाहीये, ते आमच्याकडे नाहीये. सो हे डे 1 पासून फक्त त्यांना माहिती असते की मला सकाळी दुकान उघडायचं आहे आणि संध्याकाळी बंद करायचं आणि आलेला माल फक्त ग्राहकाची वाट बघत विकायचा आहे. पण जेव्हा एखादं
कंपनी सुरू करतो, व्यवसाय सुरू करतो, तो एका चांगल्या लेवलला नेण्यासाठी ह्या ज्या मधल्या गोष्टी असतात ते म्हणजे तुमचे डॉक्युमेंटेशन असतं, कॅश फ्लो सांभाळणं, ह्या सगळ्याकडे कुठेतरी आपला मराठी व्यावसायिक प्रामुख्याने कमी पडत असं तुम्हाला वाटतं का? पडतोय. कारण काय होतं सांगतो, परत या अगोदरच्या मुद्द्यावर येईल. गुगलवर एक काही लिस्टिंग आहे ना इझिली होत होतं. आता गुगलवर लिस्टिंग करताना सुद्धा तुमचे सगळे डॉक्युमेंट घेतले जातात आणि मग तिथे त्याचं ते डॉक्युमेंट नसल्यामुळे तो गुगलवर असून सुद्धा तिथपर्यंत कोणी पोचत नाही. जे चांगल्यापैकी स्वतःला डेव्हलप करतायत किंवा एक स्वतःला एस्टॅब्लिश करायला प्रयत्न करतायत ते पहिले म्हणतात ना CA म्हणजे कॅश फ्लोचा विषय जेव्हा निघाला, काही जण म्हणतात काय नाही आमचा काय व्यवसाय ना, तेवढा व्यवसाय नाही आहे आमचा. म्हणजे एक मजेदार किस्सा सांगेन, हा किती जणांना खरा खोटा पण मी जो अनुभव घेतलाय. एक भेळवाला फक्त गुगलवर जीपेवरून लोकांचे पैसे घेऊन त्याचं गुगलवर रँकिंग वाढलंय. माझ्या डोक्यात हे खरं कळलं नव्हतं, पटलं नव्हतं, हे असं कसं. काही नाही, जेव्हा ते गुगलवरून येत होते त्याच्यानंतर हा आ गया कि आप मेरे को व्हॉट्सअप में सिर्फ स्क्रीनशॉट दे देना. आता त्या माणसाला काय माहिती होतं याचं, पण त्यांनी काय केलं, हे नंबर है इसके ऊपर स्क्रीनशॉट भेज देना. त्याच्यानंतर तो त्याला सांगायचा की माझा रिव्ह्यू द्या. हो, नाईस. म्हणजे एक गुगल पेवर तुमचं डिजिटल पेमेंट आल्यानंतर आता हेच पेमेंट आल्यामुळे काय झालं, त्याला अकाउंट वाईज त्याची व्हॅल्यू वाढली. जेव्हा तो CA कडे किंवा ह्याच्याकडे गेला किंवा त्याला ज्या काही गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीममध्ये त्याला जायचं होतं, ॲटोमॅटिकली सगळं डॉक्युमेंटेशन झालं. म्हणजे आपण काय करतो, जाऊ दे ना अजूनही कॅशमध्ये व्यवहार, म्हणजे काही ठिकाणी बोर्ड दिसतो आम्ही ऑनलाईन पेमेंट नाही, मी म्हणतो उलटं घ्या. त्याच्यावरनं हे साध्या गोष्टी आहेत, साध्या या टेक्निक आहेत. आता जेव्हा गव्हर्नमेंट तुम्हाला खूप काही द्यायला तयार आहे, चांगल्या स्कीम्स आहेत, मुळात आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी ॲप्लिकेबल आहोत का याच्यासाठी कधी चर्चा केली आहे का? मग ती कोणाकडे करतात, जो म्हणजे त्याच्याबद्दल माहिती नसते अशा माणसाची करतात. बेटर वे प्रॉपर तुम्ही नॅशनलाइज बँकांमध्ये जा किंवा पतपेढीमध्ये पण जा, त्यांना सांगा की मला माझ्या ह्या व्यवसायासाठी काय सुविधा आणि काय स्कीम्स आहेत. एक तुमच्या त्या प्रश्नाने ना तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. होतं काय ते आपण घेत नाही, ऐकत नाही. मग म्हणतात ना पाडव्याला सुरू केलेला जो व्यवसाय असतो 9 महिन्याच्या आत तो बंद होतो. बाहेर गळता. जसं मी इंट्रोमध्ये म्हटलं ना की सतत, जसं तुम्ही आता म्हटलं की पाडव्याला सुरू केला आणि तो दसऱ्याच्या आधी बंद होतो, तसंच आहे ना की सतत नफा न मिळाल्यावरती ना जी एक मानसिकता तयार होते किंवा मग आपलाच व्यवसाय आपण तिराहितपणे बघतो, जसं मी मगाशी म्हटलं. सो ही मानसिकता, त्याचं व्यवस्थापन आणि बिझनेसचं व्यवस्थापन याच्याकडे तुम्ही कसं बघता? सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेव्हा व्यवसायातून आलेलं उत्पन्न असतं हे परत व्यवसायातच वापरलं पाहिजे. आपल्याकडे नॉर्मली होतं काय, तेच पहिले प्रॉब्लेम होतात. सेकंड थिंग आहे ना, कुठलाही व्यवसाय रन करण्यासाठी एक पाठबळ फायनान्शियली तुम्ही प्रॉपर वर्किंगमध्ये जर आणून ठेवलं तर ही कुठलीही अडचण येत नाही. खूप वेळेला हॉटेल्स किंवा स्नॅक्स कॉर्नर जे असतात उत्साहाच्या भरात निघतात आणि मग नंतर हे होतं. मग आता ही मानसिकता येऊ नये किंवा अशी जर घटना घडली, म्हणजे एक असं उदाहरण आहे की तुम्ही बँकेकडनं लोन घेतलंय, रिपेमेंट नाही केलंय, बँकेकडनं नीट संवाद करा ना, जाणून घ्या. तुमचा जर डेली त्याच्याशी कॅश फ्लो असेल, व्यवस्थित त्या बँकेत तुमचे व्यवहार होत असतील, तर बँकेला ते 2 चांगल्यापैकी शब्द तुमचं नीट सांगितलं तर ह्या वेळेला जो होणारी मानसिक जी डगमग असते की अरे माझा बिझनेस आता पाहिजे तसं रन होत नाहीये, हे होत नाहीये, त्यावेळेला ते काय करतात, म्हणजे असं मी कुठल्याही प्रोफेशनलला कमीपणा किंवा हे करत नाहीये, तेव्हा जायला पाहिजे बँकेकडे किंवा त्याच्याशी रिलेटेड असलेल्या त्या व्यवस्थित व्यक्तींकडे. हे जातात माझं ग्रहतारे बरोबर आहेत का, म्हणजे कुठे जावं, कारण ही मानसिकता बळगायला तुम्हीच स्वतः कारणीभूत असता. त्यामुळे असे जर प्रॉपर जर अकाउंटिंग असेल तर उद्या कर्जात पार गेलेल्यात पण त्याच्यातून पण बाहेर पडायला तुम्हाला बँकच मदत करू शकते. नसेल तर कोलॅबरेशन. माझा पुढचाच प्रश्न सर त्याच्यावरतीच होता की आत्ता म्हणजे, आणि ह्याच्यामध्ये मला विस्तृतपणे मला स्वतःला ऐकायला पण आवडेल आणि माझ्या प्रेक्षकांना ऐकायला पण आवडेल की नेटवर्किंग आणि कोलॅबरेशन हे सध्या यशस्वी उद्योजकतेचा एक मार्ग मानला जातोय. सो याच्यामध्ये तुम्ही एकदम डिटेलमध्ये काय सांगाल की कोलॅबरेशन हे कशा पद्धतीचं असावं आणि स्वतःचं ॲज अ व्यावसायिक, ठीक आहे मी माझ्या दुकानाला इतका वेळ देतोय पण मी एक ठराविक वेळ काढून नेटवर्किंग माझं स्वतःचं कसं वाढवेल, याच्यावरती सर डिटेलमध्ये आहे. मराठी माणूस खरं बघायला गेलं तर आपल्याकडे नेटवर्किंगची प्रचंड आपल्याकडे पोटेन्शियल आहे, पण आपण काय करतो, कशाला
आय एम द बॉस, जे म्हणतात ना किंग साईज मी राहीन हे करेन. माझं म्हणणं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढ्या ओळखी वाढवून घ्याल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगल्यापैकी आहे. आता ओळखी वाढवणं म्हणजे काय, तर ओळखी वाढवण्याला बिझनेस नेटवर्क प्लॅटफॉर्म आहेत. खूप वेळेला दुरून म्हणतात कशाला जायचं, काय करायचं. अरे पण जाऊन बघा ना, त्यांचे अनुभव पण तुम्हाला ऐकायला मिळतील. Exactly. ते पण कुठल्या तरी एका प्रॉब्लेममधनं बाहेर पडून त्यांनी कसं सोल्युशन काढलंय. उद्या आपल्याला आपले जे प्रॉब्लेम आहेत तिथे आपण मांडू शकतो, त्यांच्याशी देवाणघेवाण करू शकतो. कारण बिझनेस नेटवर्क प्लॅटफॉर्म हा काय आहे, तर स्वतःचा व्यवसायापेक्षा स्वतःबरोबर इतरांचा व्यवसाय कसा वाढवता येईल याच्यासाठी आहे. खूप वेळेला लोकल लेवलला म्हणजे काही वेळेला दुकानदारांचं मला म्हणजे म्हणतात ना, जेव्हा भेटतो तेव्हा अरे काय माझं दुकान आहे तर मी अशा बिझनेस नेटवर्कला कशाला जाऊ. उलट आहे, तुमच्या दुकानात येण्यासाठी म्हणजे जो माझा पहिला प्रश्न होता ग्राहक. एक्झाम्पल घेऊया, मी कुठल्या तरी एका बिझनेस नेटवर्कला आहे आणि माझ्या 40 ओळखी झाल्यात आणि त्यांना सांगितलं हे दुकान आहे, ते येऊन गेले माझ्या दुकानात आणि मी सोशल मीडियावरती त्यांच्याबरोबरचा एक फोटो टाकला. काय झालं, इथे त्यांचा नेटवर्क मला मिळालं. एक्झॅक्टली. साध्या एका फोटोमुळे ते नेटवर्क वाढू शकतं. आता राहिली गोष्ट हे नेटवर्कमध्ये जाऊन नुसतंच अरे मी इथे गेलो मी तिथे गेलो नाही आहे. तिकडे जाऊन त्या लोकांचे प्रॉब्लेम काय आहेत त्यासाठी 1 to 1 जे असतं. मी खूप वेळेला सांगतो ज्यांचे ऑफिसेस आहेत, दुकाने, यांच्यासाठी नेटवर्किंगमध्ये 1 to 1 करायला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही या माझ्या दुकानात. समोरच्याला एक कम्फर्ट झोन द्या की मी तुला खरेदी माझ्याकडनं काहीतरी विक्री व्हावी या उद्देशाने नाही, तुझ्याबद्दल जाणून घ्यायला. बरोबर. आज जर त्या माणसाने दिवसातून 5 माणसांना जरी भेटलाय, 365 × 5 करा, हे नवीन 5 माणसं त्यांच्या कनेक्टमध्ये आलेत जे त्यांच्याकडे दुकानात आजपर्यंत आले नव्हते. मग मला सांगा हेच लोकल लेवलला हेच जर चक्र वाढत गेलं तर हे कॅल्क्युलेशन किती होऊ शकतं. खरं. आता याला राहिली गोष्ट कोलॅबरेशन. आपल्याकडे काय माहिती आहे का, माझी अडचण आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं ना, मी काय करतोय आणि मी कोणासाठी आहे आणि माझा एक म्हणतात ना एम काय आहे, जो आपण एक म्हणतो व्हाय. ज्या माणसाचा व्हाय क्लिअर असतो ना तो कोलॅबरेशनला फास्ट होतं. कारण त्याला तो समोरच्याला सांगतानाच क्लिअर सांगतोय. आपल्याकडे खूप वेळेला होतं काय, त्याला स्वतःलाच त्याचं मी काय करणार आहे म्हणजे पुढील 5 वर्षात काय आहे याचा अभ्यास कधीच केला जात नाही. मग त्यामुळे उद्या मला काही फायनान्शियली प्रॉब्लेम आला तर मी माझ्यासमोर एक प्रोजेक्ट मांडला आणि जर मी त्या पद्धतीने लोकांपर्यंत फिरतोय तर लोकांना एक ट्रस्ट लेवल झालेली असते, ह्या माणसांमध्ये फिरतोय. उद्या जर याच्याबरोबर आपण फायनान्शियली काही गोष्टी केल्या तर बाबा हा काय करेल, पळून जाणार नाही. किंवा ह्याचा बाबा खरंच हा एम आहे आणि हा कुठल्या तरी एका गोष्टीने आलेला आहे. कोलॅबरेशन म्हणजे फक्त पैसा हाही नाही आहे. म्हणजे खूप जणांना असं वाटतं. तर मुळात असं आहे की ज्याच्याकडे जे चांगलं आहे ते आपण जर कोलॅबरेट केलं म्हणजे कुठलाही आता आपण असं धरूया की बाबा XYZ व्यवसाय, त्यांनी आज बाबा कुठल्या डिझायनर बरोबर कोलॅबरेट करू शकतो, त्याच्याबरोबर इव्हेंट असलेल्याबरोबर कोलॅबरेट करू शकतो. काही जण असे असतात की बाबा मी पॅकेजिंग आणि हे तुला चांगल्यापैकी देतो, त्याचबरोबर मी माझं पण ब्रँडिंग करेन, चालेल ना, हे पण कोलॅबरेशन होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला स्पॉन्सरशिप काही गोष्टी आहेत पण हे काही नॉर्मल व्यावसायिकांना या गोष्टी काही माहितीच नसतात. म्हणून बिझनेस नेटवर्कला जावं, तिथे काय चाललंय ते बघावं आणि जेवढे जेवढे नवीन कनेक्ट करता येतील. राहिली गोष्ट कोलॅबरेशनचे ॲक्च्युली खरी व्याख्या अशी आहे की आज आपण मोठे ब्रँड बघतो आणि एकमेकांमध्ये मर्ज होतो आणि ते मर्ज होताना आपल्या डोक्यात काय होतं, हा लॉसमध्ये गेला होता. पण असं नाही बघत, त्या कोलॅबरेशनमध्ये त्या दोघांचंही जागतिक स्तरावर त्याची व्हॅल्युएशन ही वाढली, त्यांना ग्रीप मिळाली. मग आज आपण एक काही असं लॉबी बघूया, सगळे ज्वेलर एका बाजूला एक आहेत, हे इनडायरेक्टली कोलॅबरेशनच आहे ना. आपण कधी दुकानात गेलो, सांगितलं नवीन डिझाईन आहे का, तो म्हणतो 5 मिनिटं थांबा आमच्या बरोबर येतोय. हे इनडायरेक्टली त्यांनी आपल्याला माहीत नसतं पण हे त्यांचं कोलॅबरेशन आहे. म्हणजे मी एक उदाहरण म्हणून सांगितलं. आता ड्रेसवाले एकत्र सगळे असतात एकाच ठिकाणी, जर तुम्ही नीट जाऊन अभ्यास केला तर 3 दुकानं सोडून जर गेला तर प्रत्येकाकडे माल तोच असतो. कारण ते एकाच ठिकाणी एकच जण सगळा स्टॉक ठेवणार नाही आहे, डिवाइड झाला आहे. त्यांना माहिती आहे मानसिकता की इकडनं बाहेर पडल्यावर याला नाही पडल्यावर तो 3 याच्यानंतर तो जाणार आहे. मला एक आणखी एक प्रश्न, मी जरा तुम्ही येणार म्हणून मी एक अभ्यास करत बसलेलो तेव्हा मला एक प्रश्न आठवला की सिस्टीम ऑटोमेशन, डिजिटल टेक्नॉलॉजी आणि बिझनेस कोचिंग या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने लागू होतात.
पहिलं मी ते ऑटोमेशन म्हणजे मी म्हणेन खूप वेळा बिझनेस नेटवर्कला जायला लोक तयार होत नाहीत का, अरे मी जर त्या मीटिंगमध्ये गेलो तर माझा व्यवसाय कसा होणार, मग मी व्यवसाय कधी करू. किंवा काही वेळेला असं वाटतं अरे यांचं ना बिझनेस ना ऑटोमोशनमध्ये गेला आहे, ते आरामात करू शकतायत, त्यामुळे इथे 4-4 तास 5-5 तास देऊ शकतायत. मुळात परत पायऱ्या, मानसिकता की मला पुढील 5 वर्षानंतर माझा व्यवसाय इथपर्यंत जायला पाहिजे, त्यासाठी मला कोणाकोणाची मदत व्हायला पाहिजे, म्हणजे कोलॅबरेशन. त्याच वेळेला मला माझं अकाउंटिंग आणि माझं जर प्रॉपर असेल. आता हे अकाउंटिंग म्हटलं तर साधं आहे, UPI मधनं आलेलं पेमेंटचं जर प्रॉपर जर एक एक काढत बसला तर CA म्हणेल अरे काय यार तुम्ही. बरं. तर बेटर वे काही सॉफ्टवेअर येतात, काही नवीन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे आपण त्या ॲपचे असे भरपूर आहेत. म्हणजे आपण एक म्हणतो ना की पूजेच्या वेळेला कशाचं करतो पूजन, आपण चोपडी पूजन करतो, जे आपण वर्षानुवर्ष बघितलंय. अरे पण ही चोपडी पूजन म्हणजे आपल्याकडे जर आता टेक्नॉलॉजीच्या अँगलनी जर झालं तर त्याचे फायदे काय होणार की तुमचं अकाउंटिंग प्रॉपर होणार, तुमची एक सिस्टीम रन होणार. सिस्टीम रन झाली म्हणजे आता खूप वेळेला एक प्रश्न असतो खास करून की आत्ता बसलाय तो कुठेतरी एका ठिकाणी आणि त्याला विचारलं जातं अरे तुझ्याकडे हा स्टॉक किती आहे रे. तो काय म्हणणार थांब जरा मी उद्या जेव्हा जाईन तेव्हा सांगेन. पण आता उलटं झालंय, तो लगेच म्हणतो 2 मिनिटं थांबा जरा, जस्ट तो मोबाईल काढतो किंवा लॅपटॉप काढतो, हे एवढे स्टॉक आहेत तुला किती हवंय सांग, जर अजून अवेलेबल हवं असेल तर या ठिकाणी आहे. इन्व्हेंटरी. आज हे टेक्नॉलॉजी सोपी झाली आहे, पूर्वी हे असं नव्हतं. पण आता ज्या त्याला तुम्ही जर राहिलात तर या गोष्टी तुम्हाला कुठेही अडचण करणार नाही. म्हणजे एकाला एक जोडून आहेत. तुम्ही आता बोलताना एक ऑटोमेशन हा शब्दावरती आपण बोलत होतो की त्या सिस्टीमवरती बोलत होतो. याच्यामध्ये ना आपल्याकडे असं म्हणतं की तुम्ही नसताना तुमचा बिझनेस चालला पाहिजे, ही जी संकल्पना डोक्यात असते फक्त, पण त्याच्याकरता तसे प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. सो त्याच्याकडे तुम्ही कसे बघता? परत हे कसं आहे, जेव्हा आपल्याला गरज कोणाची आहे ती माणसं आपण हायर करणं किंवा त्याच्याबरोबर कोलॅबरेट करणं. म्हणजे खूप वेळेला आता आपण एक वेगळं उदाहरण घेऊया, हॉटेलचंच. मग एक म्हटलं जातं की हॉटेलमध्ये मराठीपेक्षा अदर कम्युनिटी स्ट्रॉंग आहे. बरोबर. म्हणजे त्यांच्याकडे पूजेच्या वेळेला व्यवस्थित त्यावेळेला मालक येतो आणि बाकी त्याचं काम हे नसतं. एक्झॅक्टली. मूळ मालक बऱ्याचदा माहितीच नसतो किंवा काही वेळेला असतो तो गल्ल्यापुरता असतो, त्याला आतमध्ये किचनमध्ये काय चाललंय याच्याशी त्याला म्हणजे आपल्याला वाटतं, पण इंटरनल बघायला गेला तर त्याला पूर्णपैकी ते अपडेटेड असतं. आपल्या व्यवसाय वाढण्यासाठी आणि आपण नसताना आपल्याला कोणाकोणाची गरज आहे हे सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर. जे जॉईंट व्हेंचर म्हणतो किंवा आपण म्हणतो ना खूप वेळेला की दरवेळेलाच तो पार्टनर असायला पाहिजे असंही नाही आहे. म्हणजे उद्योजकात यायचं आहे तर तुम्ही काय व्हायला पाहिजे तर एम्प्लॉई जनरेट करणारे, म्हणजे चांगला मॅनेजर असेल, सुपरवायझर असेल, त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या डेव्हलपमेंट त्यांना महत्त्वाचं कळायला पाहिजे की बाबा पुढील तू 10 वर्षात इथे टिकलास तर तू आत्ता जिथे आहेस ना त्याच्यापेक्षा मी तुला तिथपर्यंत नेऊ शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे तो पळून जाणार नाही. पण त्याला माहीत नसतं की आपला मालक कुठपर्यंत झेप घेणार आहे, मालकाचं विजनच माहीत नसतं. आता हे ज्यांना कळतं त्यामुळेच त्यांचे जे फ्रँचायझी मॉडेल जे आहेत ते सक्सेस होतात. एक्झॅक्टली. म्हणजे खूप वेळेला लोकांना म्हणजे जेव्हा मी भेटतो तेव्हा मी त्यांना सांगतो तुम्ही गल्लीतले राजे आधी व्हा. म्हणजे मला जर पुण्यात माझी डेव्हलपमेंट करायची आहे तर मला इथे मुंबईत माझं एस्टॅब्लिश होणं गरजेचं आहे. मी मुंबई सोडून जेव्हा पुण्यात जातोय, भले माझा 4 तासाचा प्रवास आहे किंवा मला तिथे 2 दिवस जायचं आहे किंवा मी आज तिथे डेव्हलपमेंटला लागणार आहे, तर इकडचा माझ्या व्यवसायावरती काय परिणाम व्हायला नाही पाहिजे. लोक काय करतात इकडचं काही बघत नाही आणि तो एक इन्कम का जरिया म्हणून, त्यामुळे होतं काय पहिल्या बेसवर लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे मी नसताना हा एक मुद्दा. चला माणसं आपण म्हणू की सुरुवातीला नाही एकदम आपल्याला हे करता आले, तर घरातल्या माणसांना जे जॉईंट व्हेंचर म्हणजे कसं होतं, नातलगांमधल्या पण काही लोकांना तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व करू शकता आणि अशामुळे खूप चांगले सक्सेस स्टोरी आहेत की हे एकत्र येऊन आज 3रं-4थं जनरेशन व्यवसाय करतंय, पारंपरिक ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने. एक प्रश्न विचारायला आवडेल, कदाचित तुम्ही हसाल पण त्याचं उत्तर आत्ताच्या जनरेशनला किंवा आत्ताच्या तरुणाईला त्याचं उत्तर मिळणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे अशी कोर्स करून व्यवसाय करता येतो का? नाही करता येत. पण कोर्स कुठला करावा, कसं आहे
आता असं झालं आहे ना, मधला एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे की ती अमाऊंट पण अशी मॅजिकल असते, त्यामुळे लोक काय विचार करतात की अरे जाऊ दे, चल आपण काहीतरी हे शिकूया. म्हणजे जे हातात आहे आणि आपल्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे लोकांना व्यवसाय करायला नाही कुठल्याही शिक्षणाची आणि शिकायची गरज नाही आहे. म्हणजे व्यवसायापेक्षा तो वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे ते शिकणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी GST का काढावा, GST काढल्याने माझ्या व्यवसायामध्ये किती वाढ होणार आहे आणि त्याच्यातून माझा बेनिफिट काय होणार आहे हे शिकतात का? मुळात GST प्रकारात अजूनही 70% लोकांना GST माझ्यासाठी खरंच गरजेचे आहे का हेच माहीत नसतं. म्हणजे तो काय करतो, GST सोडून देतो आणि तो ग्राफिकचं बघायला लागतो. हो, हां, तो लगेच आता नवीन ॲप आले तो ते डिझाईनच्या, अरे ते काम तुमचं नाही आहे. उद्या तुमच्या प्रोडक्टमध्ये कुठेतरी कोणाच्या तरी कस्टमरबरोबर कंप्लेंट आल्या तर त्याच्या इम्प्लिमेंटसाठी तुमचं शिक्षण महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे पूर्वी एक आपण म्हणायचो स्किल इंडियाच्या थ्रू काही कोर्सेस होते. म्हणजे तुम्ही मोबाईल रिपेअरिंग किंवा हार्डवेअरचे कोर्सेस होते. त्यांनी काय झालं, ते जेव्हा शिक्षण घेतलं त्यावेळेला त्यांना ना शून्यातून सगळ्या गोष्टी कळल्या. एक्झॅक्टली. म्हणजे आज कॅफे सुरू करायचा आहे तर माझं म्हणणं आहे सगळ्यात अगोदर तुम्ही शेफ व्हा. उद्या तो कोणी तुमचा शेफ नसेल तर तुम्हाला ते स्किल येणं गरजेचं आहे. त्याशी बंद ठेवायची वेळ येते मग. नाहीतर काय होतं, आचारी गायब झाला. म्हणजे काही वेळेला असं येणार आहे की आचारी नाही, त्यामुळे आज आम्ही बंद ठेवलं. बऱ्याच जण सेल्स फनलवरती बोलणं टाळतो आपण. म्हणजे मध्यमवर्गीय व्यावसायिक असेल किंवा मग छोटे खाणी ज्यांनी आत्ता सुरुवात केली, 10-12 वर्ष झालेत, त्याचं दिवसाचं भागतंय, महिन्याचं भागतंय, पण ना ते लोक सेल्स फनलवरती किंवा CRM वरती ERP वरती बोलणं टाळतात. तर तुम्हाला असं काय वाटतं की प्रत्येक व्यवसायाची गरज आहे का? हां, म्हणजे मगाचा ज्या प्रश्नालाच मी धरून म्हणेन, तुम्ही तुमच्या व्यवसायामधले काय गरज आहे त्याची माहिती घेणं आणि ते शिकून घेणं. याच ERP म्हणूया किंवा कुठल्याही सॉफ्टवेअर म्हणूया किंवा कुठल्याही या नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. म्हणजे एका तुमच्या सिंगल क्लिकवर तुम्हाला तुमचा पूर्णपैकी रिपोर्ट इझिली मिळू शकतो. म्हणजे उद्या तुम्हाला काही आपण आता चांगले बघूया, शार्क टँकमध्ये एवढे फटाफट क्वेश्चन विचारले जातात. आता तिथे ना इथे त्यांनी त्यांच्यातला खोलवर अभ्यास केलेला. एक्झॅक्टली. स्वतःच्या प्रोडक्टबद्दल तेवढा अभ्यास केला असतो. म्हणजे आज ते समोर आलेल्या क्वेश्चनला म्हणजे ते प्रश्न काही विचारतात. म्हणजे तुमचा हा एवढा प्रॉफिट रेशो कसा झाला. म्हणजे खूप वेळेला ह्या गोष्टींचा अभ्यासच केलेला नसतो. म्हणजे काही वेळेला कॉस्टिंग प्रॉपर नसल्यामुळे खूप व्यवसाय डगमगीला आले. बरं. म्हणजे अरे त्याचा रेट होता म्हणून मी पण रेट तोडला. अरे पण त्यांनी रेट तोडण्यापेक्षा त्यांनी क्वालिटी आणि क्वांटिटी हा जो आपण शब्द आता म्हणतोय, भले त्या रील्सवरून भरपूर एक हे झालं, पण त्याच्यातल्या तुम्ही किती आणल्यात इम्प्लिमेंट. एक्झॅक्टली. त्यामुळे ह्या जर त्या गोष्टी तुम्हाला आयदर तुम्हाला कोणाला तरी हायर करणं गरजेचं आहे, नाही तर ते अभ्यास करणं की जेणेकरून स्वतःच्यामध्ये ते इम्प्लिमेंट करू शकतो. आता तुम्ही म्हटलं की स्वतःमध्ये सगळ्या गोष्टी आणणं गरजेचं आहे. हां, पण बऱ्याचदा असं होतं जिथे म्हणजे कदाचित आपल्या ह्या उत्तरामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये पण ते असेल की मीच दुकान उघडणार, मीच कचरा काढणार, मीच दिवाबत्ती करणार, मीच टेबल पुसणार, मीच कस्टमरला देणार आणि मीच गल्ला सांभाळणार. ही मानसिकता अजूनही आपल्या मराठी व्यावसायिकांमध्ये जास्त करून आहे. म्हणजे आपण तिथे असं म्हणू शकतो ठराविकपणे की विश्वास नसतो का त्यांचा कोणावरती की हे माझ्याशिवाय कोण चांगलं करू शकत नाही. परत त्या व्हायवर येतो, स्वतःला काय करायचं आहे आणि स्वतःला कुठपर्यंत न्यायचं आहे. म्हणजे आज आपल्याकडे कसं झालं आहे माहिती आहे का, की मी जेव्हा सोशल मीडिया एकेकाचं बघतो, आम्ही ना 5 किलो कुरिअरनी पाठवलं. जर मला सांगा घरात बसल्या बसल्या सगळं सामान जर घरापर्यंत येत आहे तर उद्या तुम्ही त्या कुरिअरवाल्यापर्यंत जाणं म्हणजे तुम्ही स्वतःला किती उलट आहे ना, कुरिअरवाल्याने तुमच्याकडनं 5 किलो घेऊन जाऊ दे. एक्झॅक्टली. म्हणजे मी म्हणतो ना की आपल्याला जर आपली स्टेप मगाशी जर तुम्ही म्हणाल की आज मी ना मस्त की एवढे ना ड्रेस शिवले, ठीक आहे, पण मग एवढेच का शिवले, किंवा आज माझ्याकडे माल हा एवढा डिस्पॅच झाला. मुळात सांगू का, हे तुमचं काम नाही आहे, हे तुम्हाला कोणाला तरी सांगायचं आहे की तो तुमच्याबद्दल सांगणार आहे. खरं. म्हणजे आज आपण एक उलट जास्तीत जास्त तुम्ही उलट असं सांगायला पाहिजे आउट ऑफ स्टॉक, माझा स्टॉक संपला. हे कौतुकाची गोष्ट आहे की आता एक्झाम्पल आहे की बाबा माझ्याकडे फणसाचे घरे या वर्षीचे संपले. समोरच्याला ट्रस्ट लेवल वाढली की अरे आता फणसाचा सीझन गेलेला आहे, बरोबर,
म्हणजे त्याच्या म्हणतात ना त्याच्या माइंडसेटमध्ये त्या बिझनेस ओनरच्या बाबतीतली ट्रस्ट लेवल वाढले. आता तुम्ही फणसाचे गरे हा मुद्दा जो मांडलात, तसं ना छोटेखानी व्यवसाय करणं कोविड नंतर हा प्रकार वाढलाय. आणि त्याच्यात वाईट असं काय नाही, खरंच चांगली गोष्ट आहे की लोक जॉब करून ह्या अशा गोष्टी करतात. मग आंबे विकणे असेल, घरून मसाले विकणे असतील, फणसाचे गरे असतील, आंब्याचे काप असतील, अशा बऱ्याच गोष्टी घरून पीठ दळून दिलं जातं. पण हे लोक फक्त मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ते चालून जात असेल, पण हा व्यवसाय, या व्यवसायामध्ये किती पोटेन्शियल आहे, ते किती प्रकारे वाढू शकतं. मग बऱ्याचदा असं वाटतं की आता समजा तुम्ही पीठ दळून देताय घरून, किंवा मग डबे बनवून देताय, दुपारचं जेवण बनवून देताय, रात्रीचं, हे घरून बनवून द्यायचं. याला जर तुम्ही डिजिटलची जोड दिली, जाहिरातीची जोड दिली, तर हा व्यवसाय किती मोठा होऊ शकतो. मी एकटी चपाती करणारी आहे किंवा मी एकटीच भाकरी भाजणारी आहे, तुम्ही हाताला 2 जण घेऊ म्हणजे या हे जे व्यवसाय आहेत की तुम्ही जर घरून कोणाला तरी बनवून जेवण बनवून देता ना, तर याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. हे कुठेतरी लोकांना कळत असतं, पण आखडता पाय घेतात. असं का? हां, म्हणजे कालच एका मॅडमकडे गेलो, चांगलं ऑफिस आहे, सगळं आहे. काय दाखवलं माहिती आहे, माझ्या मुलांनी, तो पण 10वीला आहे, त्यांनी वेबसाईट बनवली. मी एक प्रश्न विचारले त्याला, या व्यवसायाबद्दल किती माहिती आहे, वेबसाईट मला दाखवा. नाही, मग त्यांनी ChatGPT ह्याचा त्याचा म्हटलं मॅडम तुम्ही एवढ्या वर्षात तुम्हाला आता हे जे शब्द वापरले ह्याच्याबद्दल तुम्हीच मला माहिती सांगा. गप्प. म्हणजे होतं काय माहिती आहे का, की आपण जेव्हा हे छोटेखानी व्यावसायिक म्हणतो किंवा काही म्हणतो, चला मीच पोळी भाजणार आणि मीच किंवा भाकऱ्या करून देणार, हे करून देणार. तुम्ही ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली टेस्ट ही किती जणांना पटते. बाजारात आपण फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या जवळपासच्या एरियांमध्ये जरी भाकऱ्या सप्लाय करत असाल, बरोबर, तर तिथे खरंच गरज आहे का, किंवा तिथे जर पोटेन्शियल मार्केट किती आहे, मग त्याला धरून तुम्ही आयदर हेल्पिंग हँड घेऊ शकता, किंवा आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे मशीन्स आलेले आहेत. एक्झॅक्टली. आता ठाण्यातच 1 जण आहेत, 3 जण आहेत, म्हणजे मगाचं कोलॅबरेशन आहे. रिटायरमेंट नंतर काय करावं म्हणून त्यांनी भाकरी हाऊस सुरू केलं. आधी घरातून चालू केलं, का मोठी उडी मारायची नाही. 3घांनी कामाची विभागणी केली. म्हणजे छोट्या व्यवसायाला 3 मित्र आहेत, म्हणजे 3 मित्रांबरोबर 3घांच्याही मिसेस, असा हा तो म्हणतात ना इंटरनल व्यवसाय सुरू झाला. घरातून महिला वर्ग भाकऱ्या 3 साईडनी करतायत. 1 जण मार्केटमध्ये फिरतोय आणि फक्त ऑर्डर जनरेट करतोय, दुसरा हा रॉ मटेरियल आणतोय, आणि तिसरा फक्त रेडी करून ज्याला डिस्पॅच करायचं आहे त्याच्यासाठी तो मिडल म्हणून. म्हणजे बघायला गेला तर कुठलीही टेक्नॉलॉजी काही नव्हतं. पण आता त्यांनी बरोबर 1 वर्षानंतर 3घींनाही घरातल्यांना आरामात बसा, मशीन घेतलं आणि मशीनवरून भाकऱ्या करून देत आहेत. काय बात आहे. आता ते घराच्या ऐवजी दुकानात आले. आता ग्राहक ऑलरेडी त्यांनी मिळवलेत. मगाच्यापासूनच मी हे सिक्वेन्स सगळा सांगतोय. आता ते ग्राहकांची वाट बघत नाहीयेत, बरोबर, कारण ग्राहक सेट झालेले आहेत. आता त्यांना काय करावं लागतंय, ग्राहकांपर्यंत जायचंय. म्हणजे आज अडचण काय होते, ऑर्डर येते, डिस्पॅच करायची आहे. मग आता त्यांची पुढची स्टेप अशी झाली आहे की घरातल्याच मुलांना बाईक दिलेत, मिसेसना बाईक. का तर सुरुवातीला आता घरातली मंडळी, कारण 2च भाकऱ्या द्यायच्या आहेत, 5च द्यायच्या आहेत, म्हणजे त्यांनी नकार दिला नाही त्यांना. बरोबर. म्हणजे जो एक आपण म्हणतो ना, ग्राहक परत यायला तुम्हाला विश्वास संपादन करायला लागतो. जेव्हा घरातून व्यवसाय करतो तुम्हाला ग्राहकांशी पहिलं तुमचं बॉन्डिंग होणं गरजेचं आहे, आणि ते जर असेल ना तर ग्राहक तुम्हाला सोडून जात नाही. खरं. आणि तो किती लांब जरी गेला, आणि त्याला जर तुमची म्हणजे म्हणतात ना, जसं आता फणसाच्या गऱ्यांचंच आपण उदाहरण घेऊया. कोकणातलाच उद्योजक असेल, आपण आहोत इथे मुंबईत, पण मला जर त्याची टेस्ट आवडली तर त्यांनी 3 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस उशीर झाला तरी ग्राहक त्याच्याबरोबर नाराज होत नाहीये, कारण त्याला ती क्वालिटी मिळालेली आहे. त्यामुळे जे म्हणतो ना आपण व्यवसायातले 5 जे पिलर म्हणतो, म्हणजे एक तर तुमची प्राईस, म्हणजे ग्राहक तुमच्याशी बांधला कसा जातो की बाबा तुमचं प्राईस हे चांगल्यापैकी असेल. खूप वेळा घरातून जे व्यवसाय करतात आणि ते फेल्युअर का होतात माहिती आहे का, की ते कॉस्टिंगवरच अडकून आयदर कमी करतात किंवा जास्ती करतात. बरोबर. या 2च कारणांमुळे त्यांच्या व्यवसायामध्ये तिथे येतं ना नेटवर्किंग आणि कोलॅबरेशनची अभाव. प्लेस, म्हणजे तुम्ही कुठल्या जागेतून व्यवसाय करताय आणि तुमचं ग्राहक वर्ग कुठला आहे. मुळात म्हणतो ना, मॅन्युफॅक्चरवाल्यांनी नाही विचार करायचा, मॅन्युफॅक्चरनी हा विचार करायचा की माझा ग्राहक वर्ग कुठे, त्याच्यामध्ये माझे हे प्रोडक्ट जे आहे की ज्याची प्रोसेस, म्हणजे आता
कोकणातला चकली असेल ती जर मी इथे मागवली तर किती त्यांनी पार बबल रॅप करो काही करो येताना ती तुटणारच आहे. बेटर वे त्यांनी असा प्रोडक्ट बघायला पाहिजे की जे मी कुठेही पाठवेन. म्हणजे जे लहान व्यावसायिकांनी म्हणजे आता पिठांचंच कुरिअरनी पाठवताना अर्ध्याहून अधिक ते बाबा खराब झालं किंवा काय पॅकेजिंग म्हणून म्हणतात ना प्राइस प्लेस पॅकेजिंग. मग प्रोडक्ट तुमचा हा नंतर असतो. ह्या गोष्टींची जर तुमची सांगड चांगली असेल ना तर मग प्रोडक्ट काही म्हणजे उद्या काचेची गोष्ट सुद्धा आता ॲमेझॉन आणि याच्यावरनं चांगल्यापैकी येतात. हो, कारण त्यांनी ती त्या पद्धतीने त्याला पॅकेजिंग आणि हे केलेलं आहे. त्यामुळे या साध्यातल्या साध्या गोष्टी विचारात जर घेतल्या, खूप वेळा होता काय माझ्या सोसायटी पुरता आहे मग त्यांनी तेवढाच विचार करावा, त्यांनी बाहेर जाऊ नाहीये. बरं, पण त्यांनी त्याचा टार्गेट ऑडियन्स फिक्स केला. एक प्रश्न ना प्रामुख्याने येतो कधी कधी, मी इतके वर्ष व्यवसायात आहे, मला पण तो प्रश्न पडतो किंवा ती भावना निर्माण होते. तर मला याचं उत्तर ऐकायला आवडेल. ते म्हणजे कधी कधी इतकी मरगळ येते किंवा मार्केटनुसार जे काही बदलत जातं सगळ्यात गोष्टी, तेव्हा ना आपल्या व्यवसायाकडे आपण तिराईताप्रमाणे बघायला सुरुवात करतो. म्हणजे ठीक आहे, आता बंद तर करू शकत नाहीये, चालू ठेवायचं आहे, पण जे इनपुट्स मी टाकत होतो आधी डे 1 पासून किंवा त्या जागेत सुरुवात करताना ते प्रोडक्ट पहिल्या ग्राहकाशी बोलताना जे काय डेडिकेशन होतं ते कुठेतरी निघून गेलं आणि मग माझा व्यवसाय ठीक आहे आता चाललंय, तुम्हाला सांगायला हवा चालू आहे म्हणून. सो ही जी भावना आहे ना, ही भावना न येण्यासाठी किंवा त्या नजरेने बघावंच न लागण्यासाठी काय पाळणं गरजेचं आहे? तू मगाच्याच प्रश्नाला थोडंसं हे करेन. पूर्वी कसं होतं, कस्टमर आणि जो व्यावसायिक आहे यांच्यामध्ये कम्युनिकेशन होत नव्हतं. मी कायम सांगतो की तुम्ही व्यवसाय करताय ना, तुम्ही जी सर्व्हिस दिली आहेत किंवा जो तुमचा ग्राहक आहे त्याच्याशी संवाद साधा, त्याला रिव्ह्यू द्या हा आग्रह नका करू, त्याला उलटं सांगा बाबा मी याच्यात काही चेंजेस करायला पाहिजेत का. आता ही मरगळ काय होते माहिती आहे का, की हा मधला झालेला संवाद जेव्हा जातो, आता मोठे ब्रँड आहेत ना हे ॲडव्हर्टायझिंगमुळे तो त्यांचा ट्रस्ट लेवल वाढवतात. छोट्यांचं काय होतं म्हणजे ते कौतुकाने सांगतात गेल्या वर्षी आहे ना आम्ही ना गणपतीत आहे ना XYZ एवढ्या मोदक आम्ही दिले. मग मधल्या वर्षात काय केलं, मग या वर्षी ती इम्प्लिमेंट करायला काय केलं. मग हे उलट आहे, गेल्या वर्षी माझा एवढा आकडा होता तर या वर्षी माझ्या ते तर कस्टमर ज्यांनी माझ्याकडनं घेतलं होतं हे तर फिक्स, बरोबर, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे हे एवढे यायला पाहिजेत. पण ह्या मानसिकतेने काम करतात का, बरोबर, ते काय बघतात जाऊ दे गेल्या वर्षी, उलट असं म्हणायला पाहिजे गेल्या वर्षी यांना ऑर्डर मला नाही देता आली, त्यांनी परत संवाद करायला पाहिजे. बरोबर, आपण ते करतो का, नाही करत. आपण जाऊ दे काय आहे, परत ज्यांना हवं आहे येतील. म्हणजे म्हणतो ना कस्टमर इज अ किंग. मग त्या किंगला तुम्ही काय करायला पाहिजेत, म्हणजे जसं आपण चेसमधला जो आहे, मी चेस आणि व्यवसाय यांना मी काय सांगड घालतो. आणि व्यावसायिकांनी स्वतःला वजीर का, तर वजीर एकमेव आहे की तो अख्ख्या चेसच्या याच्यावर कुठेही तो फिरू शकतो. पण त्याला सगळ्यात महत्वाचं त्याला आणताना प्यादी त्याच्या बाजूचे, म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा प्रॉपर वर्किंग केलं, त्याने एक सिस्टीम केली तर ही मरगळ येणार नाही. आता जर आलीच तर ती लोकांना कुठे तुमची अडचण आहे ती पहिली शोधा, सोल्युशन मिळू शकतं डायरेक्टली. आता मध्येच एक पोस्ट सोशल मीडियावरती झाली होती, 3 जणांनी मिळून एक हॉटेल चालू केलं, मग त्यांना कळलं, मग त्यांना लॉस झाला आणि आज ही हॉटेल बंद राहील अशा पद्धतीची पोस्ट होती. पुण्यातली होती का? नाही, पुण्यातलीच होती. आता लोकांनी खालती धडाधड, मग तू का परत पैसे टाकून हे करून, मुळात त्यांनी काय करायला पाहिजे होतं, बंद होत आहे ठीक आहे, एका वेळेला सांगू का मागे येणं कधीही चांगलं आहे. म्हणजे खूप वेळेला काही व्यावसायिक असे होतात लॉस दिसतोय पण तरी ते सस्टेन करतात, मी एवढं चालू केलंय मग माझं प्रेस्टिजचं काय होईल ते, आणि मग त्याच्यात ते मोठ्या प्रमाणात लॉसवर जातात. पण घरातच काही ना काही त्याच्याशी डिस्कस केलं, आजूबाजूंशी डिस्कस केलं, कोलॅबरेशन केलं, को फाउंडर घेतले, बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे आता कोलॅबरेशनचं आणि को फाउंडरचं अजून एक, पोळ्या मला एवढ्या करता येतात पण माझ्याकडे मागणी जर एवढ्याची येते, ठीक आहे माझ्याकडे आता मशीनला पैसा नाही आहे, पण कोणाकडे असं आहे की बाबा ज्याच्याकडे पैसा आहे आणि तो मशीन खरेदी करू शकतोय, उद्या त्याबरोबर टायप करा. तुमची जी अडचण आहे तो काय म्हणणार, अरे वा बरं झालं एक सिस्टीम रन झाली. आणि ती सिस्टीम रन झाल्यामुळे कसं झालं, पूर्णपैकी व्यवसाय परत एक स्टेबल झाला. त्यामुळे ही मरगळ जर आलीच तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिप्रेस साहजिक आहे,
माणूस आहे, किती आपण चांगलं म्हटलं तरी पहिलं सगळं महत्वाचं मी काय चुका केल्या किंवा माझ्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे की संवाद साधणं गरजेचं आहे, त्याच्याविषयी बोलणं गरजेचं आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल, आणि एखादं त्याचं उदाहरण असेल तर वेल अँड गुड, की व्यवसायाला वयाची अट नसते, हे आम्हाला उदाहरणासहित ऐकायला आवडेल. आता तर सोशल मीडियावरती भरपूर आपल्याला उदाहरणं हो. आणि वाईट असं वाटतं, म्हणजे जे आपण म्हणतो ना उदाहरणं नेमकी ऐकतो ती कुठली ऐकतो, आउट ऑफ इंडिया. इंडियातलं काय, मुळात माझं म्हणणं आहे की वयापेक्षा ना तुम्हाला तुमच्याकडे चांगली संकल्पना असेल ते कुठल्याही वयात कुठेही होऊ शकते. हा, म्हणजे बऱ्याचदा सर असं होतं ना की कमी वयात ज्याने सुरुवात केली, वयाच्या 17व्या वर्षी सुरुवात केली आणि इतके कमावले 18व्या वर्षी, हे ऐकायला मिळतं. पण रिटायरमेंट नंतर एखाद्याने सुरुवात केली, वयाच्या 65च्या 66च्या वर्षी सुरुवात केली आणि सक्सेसफुल झालं, असं एखादं उदाहरण तुमच्याकडे आहे? एक कोकणातली जी व्यक्ती आहे, 65-68, म्हणजे अक्षरशः KFC सारखंच म्हणायला लागेल, त्यांनी आता फ्रोझनवरती हात घातलाय. काळाची गरज शोधली, पारंपरिक सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या फ्रोझनवरती आणून ती व्यक्ती म्हणजे म्हणतात ना जॉब पण केला, इंजिनिअरिंगचाच त्यांचा जॉबचा प्रोफाईल होता, त्यांनी त्यालाच पुढेसं हाताशी धरलं. त्यांनी काय बघितलं, मी मस्त की मॅन्युफॅक्चरिंग करू शकतोय. मशिनरी स्वतःकडे सुरुवातीला नव्हती, तर लिटरली पूर्वी आपण जसं म्हणतो ना माझे प्रिंटिंग प्रेस नाहीये पण मी तुम्हाला प्रिंटिंग करून देऊ शकतो, तसं त्यांनी लिटरली दुसऱ्याला त्याला सांगितलं मला प्रोडक्शन एवढं एवढं काढून दे, त्याचे किती पैसे आहेत ते सांग. त्याच्यावरून करता करताना त्यालाच अडचण आली. तर बोलला एक काम कर, हे पैसे मी असे तसे वेगळे मशिनरी नाही घेण्यापेक्षा बेटर मी यावर कोलॅबरेट होतो. आज ती व्यक्ती वेगवेगळे पदार्थ कोकणातले डिहायड्रेशन जे आपण म्हणतो त्याच्यातून ती आता हळू चांगल्या प्रकारे एक डेव्हलपमेंट करते. दुसरं उदाहरण म्हणजे हे मी जरा वेगळं देईन. पुण्यातच आम्ही एका ठिकाणी फॅक्टरीत गेलो होतो, मी म्हटलं, आणि असं एक पेपर वाचत तो ओनर होता. मी म्हटलं सर, अरे काय रिटायरमेंट नंतर घरात बसण्यापेक्षा आणि अध्यात्मात मनात आहे हृदयात आहे तर दाखवण्यापेक्षा बेटर मी ही कंपनी बंद पडणार होती, सगळे जमापुंजी टाकली, वय वर्ष 70. मुलांना पहिलं विचारलं माझं तिकीट कधीच आहे, उद्या तुम्ही ह्याला कंटिन्यू करणार आहेत का. घरच्यांनी होकार दिला आणि त्यांनी पूर्णपैकी आउट ऑफ इंडियाला गेलेले प्रोडक्टच्यासाठी ते मॅन्युफॅक्चरिंग पुण्यात आहे. काय प्रोडक्ट आहेत ते? सगळे फ्रोझनचेच आहेत. पण त्यांनी काय केलं, ती मशिनरी आणि ती कंपनी बंद पडणार होती, त्याला त्यांनी व्यवस्थित उचललं. पण त्याच्यात त्यांनी काय केलं की जे लोक त्याच्या कनेक्टमध्ये होते, म्हणजे चांगले चांगले बनवणारे जे छोटे छोटे होते, त्यांनाच सांगितलं तुम्हीच या. ओके. आणि त्यांना एवढं मुभा दिली, तुम्ही तुमचा रेग्युलर बिझनेस पण करा आणि मला हवे त्या ऑर्डरच्या वेळेला प्रोडक्शन करून द्या. म्हणजे काय होतं माहिती आहे का, वयाचं मी म्हणतो ना चांगले पावसाळ्याचे अनुभव असतात. त्यांनी जर आता काय झालंय माहिती आहे का, ते जर कोलॅबरेशनच्या ज्या गोष्टी केल्या तर खूप आज व्यवसायात बंद पडलेले चांगल्यापैकी येऊ शकतात. एक उदाहरण दादरला आहे, 70 वर्ष जुनं असलेलं हे. आता मी म्हणेन की त्यावेळेचं एक उमेद होती, म्हणजे मी इथे थोडंसं वेगळं सांगेन. नातवानी ते हॉटेल परत रन करायचं ठरवलं. आता उलट झाल्या, अट एकच घातली, आजोबा तुम्हीच येऊन बसा. म्हणजे जे म्हणतात ना मी फक्त येणार, मी चालवणार आहे, पण तुम्ही येऊन बसा. पाईपलाईनमध्ये आता ते परत नव्याने चालू होते. आता झालं काय, एका वेळेला म्हणतात ना मोठं एक स्वतःचं एम्पायर उभं केलेलं, मधल्या काळात ते बंद झालं. आता परत ते त्याच उमेदीने ते म्हणतात त्यावेळेला मला जे नव्हतं ते सगळं अवेलेबल गोष्टी आणतोय. त्यामुळे कधीच कुठल्याही व्यावसायिकाने, आणि खूप असे आपण भरपूर उदाहरणं आहेत, फक्त होत आहे काय आपण आपले लोकल लेवलला लोकल वोकलला आपण तशा लोकांना गाठत नाही. कधीतरी एक बाजूलाच आपल्या जवळच तुम्ही कुठलाही एक जनरल स्टोअर किंवा मेडिकल बघा किंवा दुधाचे बिझनेस बघा, त्याच्यातनं वयस्कर लोक असतात, त्यांच्याशी जाऊन गप्पा मारा, ते खरे ओनरच असतात. पण आपल्याला आपण जाऊन त्यांच्याबद्दलचं जाणून घेतलेलं नसतं. किंवा तुम्ही जर प्रॉपर कपड्याची दुकानं जर बघितली तर त्याच्यात बघा सगळे ते ज्वेलरी, आणि याच्यापेक्षा मी म्हणेन हे जे आपण कॉमन मॅन आपण तिथे जाऊन बघतोय, किंवा काही जुने जुने वडापावचे बिझनेस करणारे आजही आहेत. त्यामुळे इतिहास घडू शकतात.
मला डू ओरिजिनलच्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की म्हणजे मराठी व्यावसायिक आहेत, छोटेखानी व्यवसाय मोठेखानी असू दे, एक आपण म्हणतो की मीच सगळं काम करण्यापेक्षा जर तुम्ही छान कसला तरी व्यवसाय सुरू केला तर त्याला जाहिरात असणं हे आत्ताच्या जनरेशनमध्ये खूप गरजेचं आहे. नाहीतर हे ॲपच्या दुनियेमधून आपला व्यवसाय कुठे हरवून जाईल. जवळजवळ ते दिवस आलेच आहेत. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, तुम्ही एखादं किराणा मालचं दुकान चालवताय तर तुमच्याकडे जे पहिले रोज यायचे किंवा ह्या महिन्याचं सामान भरायचं आहे तर त्या महिन्याचं, तर ते सामान भरणारे लोक डीमार्टला जाऊन पोहोचलेत कारण तिकडे सवलती मिळत आहेत. पण त्याच्यानंतर इन्स्टामार्ट सारखे ॲप आलेत. मुळात त्यांच्या कल्पनेला दाद दिली पाहिजे, आपण कोणाला वाईट बोलू शकत नाहीये. कारण ते इन्स्टंट तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे, दुधापासून ते तुमच्या अंड्यांपासून ब्रेडपासून सगळं तुमच्या घरपोच विदिन अ सेकंड आणून देतात. सो या सगळ्याला मध्ये आपल्याला तग धरून राहायचं असेल तर आपण देखील आधुनिकतेची जोड घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करू शकता. तुम्ही स्वतः करा, वेळ नसेल तर घरातल्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा किंवा एजन्सीज बऱ्याच मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. चांगल्या एजन्सीची निवड करून तुमच्या व्यवसायाची वाढ तुमच्यासाठी एक टीम पूर्णपणे काम करू शकते. रील्सचा आधार घेऊ शकता. या सगळ्या माध्यमांचा वापर करून आपला व्यवसाय कसा तग धरेल आणि तो पुढे जाईल. जर ऑफिसमध्ये बसवून किंवा दुकानामध्ये बसवून जर ते पॉसिबल नसेल तर एजन्सीजना त्यांची टीम हायर करून तुम्ही ह्या गोष्टी पुढे लोकांपर्यंत नेऊ शकता. एरियापुरता व्यवसाय न करता तो शहरावरती कसा जाईल, शहरानंतर तो पूर्ण आजूबाजूच्या शहरांमध्ये कसा जाईल याच्यावरती नक्कीच विचार विनिमय करा. आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम वाटत असेल किंवा काही अडचण येत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर दिलेला आहे, त्यांच्या फर्मचं नाव दिलेलं आहे. तुम्ही त्यांच्याशी नक्कीच संवाद साधू शकता आणि 1 to 1 कॉन्टॅक्ट करू शकता. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सरांना मला टॅग करा, सांगा. आम्ही त्याच्यावरती नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.